या तातडीच्या पत्रकार परिषदेमध्ये स्वागत करतो. निवडणुकीच्या नंतर जवळपास 1 महिन्याच्या ब्रेक नंतर आपण आणि दादा संवाद साधणार आहेत. इलेक्शन मध्ये संवाद होता ना आपला सुंदरचा ग्रुप या परत एकदा आपण सर्वांचं स्वागत करतो, धन्यवादही देतो की आपण खूप चांगल्या अर्थाने आम्हाला सगळ्यांना सहकार्य केलं. सदिच्छा शुभेच्छा आमच्या आचार विचार आणि कृती सर्वसामान्य जनतेमध्ये केला. आपल्या सर्वांचं धन्यवाद देतो, आपलं स्वागत करतो आणि भारतीय जनता पार्टीचे नेते आदरणीय आमदार राणा जयसिंह पाटील साहेबांना विनंती करतो की त्यांनी उपस्थित सर्वांना कल्पना आहे की आज 23 डिसेंबर आहे, राष्ट्रीय शेतकरी दिवस. वाढदिवस आपण किसान दिवस म्हणून साजरा करतो. त्यांनी शेतकऱ्यांसाठी वेगवेगळ्या धोरणाच्या माध्यमातून न्याय कसा मिळेल, अधिकाधिक त्यांचं उत्पन्न कसं वाढेल यासाठी प्रयत्न केले याची आपल्याला कल्पना आहे. आणि आपल्याला ही माहिती असेल की ते शेतकऱ्यांचे नेते म्हणून सगळीकडेच देशभर जे आहे त्यांची ख्याती होती. आज एक वेगळा संकल्प आम्ही करायचं ठरवलं आहे, ते केलं आहे. आणि या संकल्पाच्या माध्यमातून आपला असा विचार राहणार आहे की देश स्तरावरती पीक भाव संरक्षण योजना राबवण्यात यावी, यासाठी आम्ही सर्वजण मिळून प्रयत्न करणार आहोत. मी परत रिपीट करतो, पीक भाव संरक्षण योजना. आपल्या सर्वांना कल्पना आहे की आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी पीक विम्याच्या बाबतीमध्ये एक वेगळी आणि खूप विस्तृत अशी योजना हाती घेतली आहे, प्रधानमंत्री फसल विमा योजना. आणि या योजनेच्या माध्यमातून खूप मोठ्या प्रमाणात देशभर शेतकऱ्यांना संरक्षण मिळते. अगदी आपल्या जिल्ह्यात देखील आपला जो काही गेल्या काही अनेक वर्षांचा अनुभव आहे त्याच्यामध्ये आधीच्या तुलनेत शेतकऱ्यांना न्याय मिळतोय, संरक्षण मिळतंय. आता ही जी काही आपली पीक विम्याची पॉलिसी आहे, पीक विम्याचं धोरण आहे, त्याच्यामध्ये जे उत्पादन आहे, उत्पादनावरती आधारित पीक विमा जो आहे तो मिळतो. म्हणजे जर माझं आता 15 क्विंटल प्रति हेक्टर सोयाबीनचं उत्पादन आलं तर सरासरीच्या तुलनेमध्ये ते बघितलं जातं. सरासरीपेक्षा जास्त कमी असेल तर मग मला पीक विम्याच्या माध्यमातून जे संरक्षण आहे, कवच आहे, त्याच्या माध्यमातून मला मदत मिळते. परंतु उद्या माझं उत्पादन चांगलं असलं आणि पिकाचे भाव जर कोसळले तर माझं उत्पादन जास्त असून देखील माझं उत्पन्न जे आहे ते मार खातं. म्हणजे ही जी भावना आहे या बाबतीमध्ये आपले आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी संरक्षण देण्याच्या अनुषंगाने बरीच पावलं उचलली. आपल्या राज्यामध्ये आपले आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी भावांतर योजना जी आहे ती आपल्यासाठी आवर्जून सुरू केली. गेल्या वर्षी 5,000 रुपये प्रति हेक्टर प्रमाणे अनुदान देखील देण्याची आपण प्रक्रिया हाती घेतली. परंतु आता या व्यतिरिक्त पीक जे आहे उत्पादन, त्याच्या व्यतिरिक्त पिकाचा जो भाव आहे त्याच्या बाबतीतही संरक्षण मिळावं याच्या अनुषंगाने आज आम्ही संकल्प केलेला आहे. आणि या बाबतीमध्ये 1 जानेवारीला आपण आपल्या तालुक्यापासून, आपल्या जिल्ह्यापासून सुरुवात करणार आहोत. जमेल तेवढ्या ठिकाणी ग्रामसभा घेऊन ग्रामसभेमध्ये हे महत्त्व लोकांना सांगून ग्रामसभेचा ठराव घेण्याची आणि आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांना आपल्या सरकारच्या माध्यमातून विनंती करण्याच्या बाबतीतला आम्ही विचार केलेला आहे. आणि आपल्या माध्यमातून हा विषय, हा विचार जो आहे तो आम जनतेपर्यंत आणि खास करून शेतकऱ्यांपर्यंत पोचवायचं आहे की पीक विम्याचं संरक्षण जे आहे ते केवळ उत्पादनावरती मर्यादित न राहता पिकाचे भाव जे आहेत
त्याचाही विचार व्हावा आणि पिकाचे भाव जर कमी झाले तर शेतकऱ्यांना त्या बाबतीतही संरक्षण मिळावं. आणि हे आपण जे करतोय हे अगदी नवीन काहीतरी करतोय अशातला भाग नाही. जगामध्ये इतर देशामध्ये हे जे विषय आहेत त्याला ते इन्शुरन्स प्रोडक्ट्स म्हणतात. तर इन्शुरन्स प्रोडक्ट जे आहेत ते वेगवेगळ्या माध्यमातून वेगवेगळ्या पद्धतीने केले जातात. आणि आमचा आता भर राहणार आहे की हा महत्त्वाचा विषय ज्या बाबतीमध्ये आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब अतिशय जिव्हाळ्याने या विषयाच्या बाबतीमध्ये नेहमीच सहकार्य करतात. तर हा विषय हाताळण्याच्या बाबतीमध्ये त्याच्या बाबतीत पाठपुरावा करण्याच्या बाबतीत आम्ही आज या किसान दिनी निश्चय केलेला आहे. आणि परत सांगतो की आपल्या माध्यमातून हा विषय योग्य पद्धतीने लोकांपर्यंत पोहोचावा ही विनंती आहे. आपले काही प्रश्न असतील तर आपण जरूर विचारावे. प्रोडक्ट इन्शुरन्स प्रोडक्ट म्हणजे काय की वैयक्तिक शेतकऱ्याला जर त्याच्या वैयक्तिक शेतापुरतं पीक विमा पाहिजे असेल, इतर जगात काय होईल किंवा नाही होईल, पण मला माझ्या 5 एकरपुरता पीक विमा पाहिजे, तर तसेही प्रोडक्ट असतात. मला द्राक्षासाठी पाहिजे, मला द्राक्षामध्ये पूर्ण माझ्या सीझनसाठी पाहिजे किंवा मला ऊसासाठी पाहिजे, ते आपल्याला ठरवता येऊ शकतं. तोच विषय पुढे एक्सटेंड होऊन आपले जे गाई म्हशी असतात, दुधाळ जनावर असतात किंवा बाकीच्या ॲनिमल म्हणजे बाकी पशुधनाच्या बाबतीत सुद्धा करता येऊ शकतं. पण मुळातच भाव पडलेले आहे, तर मग त्या भावावर कसं काय संरक्षण आपलं पाहिजे? योग्य प्रश्न आहे. भाव पडले ते कधी पडले? भाव जे आहेत ते आत्ता पडले. कुठलेही भाव असतो, काही चांगले असतील, काही कमी असतील, जास्त असतील, तर याच्यामध्ये पद्धत काय असते की सरासरी भाव ठरवला जातो. मग आपण ठरवू समजा गेल्या 10 वर्षातला सरासरी भाव, 10 वर्षामध्ये सरासरी भाव काय आहे आणि तेवढा भाव आपल्याला मिळावा, त्याचं संरक्षण आपल्याला पाहिजे असेल तर त्याच्या अनुषंगाने प्रोडक्ट बनवायचं. म्हणजे उद्या माझं उत्पादन चांगलं असलं परंतु बाजारभाव जर कोसळले, जागतिक स्तरावरती कोसळले, प्रत्येक ठिकाणी सरकार म्हणावं तशी मदत करू शकत नाही आणि ते 3,000 रुपयाच्या आसपास. आपल्याला शेतकऱ्याच्या संरक्षणासाठी आर्थिक संरक्षणाच्या अनुषंगाने व्यापक विचार करण्याची गरज आहे. आज आपल्या जिल्ह्यामध्ये उत्पादनाचा जर विचार केला तर उत्पादन सांगितलं जातं पीक कापणी प्रयोगामध्ये की सरासरीच्या आसपास किंवा जास्त आहे. मग असं असताना जर शेतकऱ्याला पैसे कमी मिळणार असतील उत्पादन चांगलं घेऊन, तर मग त्या बाबतीत पण संरक्षण मिळणं गरजेचं आहे. या अनुषंगाने हा विचार आहे आणि हा विचार जो आहे तो कृतीमध्ये आणण्यासाठी मोठा विषय, महत्त्वाचा विषय आहे, पण तो विषय कृतीमध्ये आणण्यासाठी आपल्या सर्वांचं सहकार्य, आम शेतकऱ्यांचं सहकार्य आम्हाला लागतं. प्रस्ताव कसा असणार, प्रपोजल कसं असणार आहे? मी परत एकदम अजून सोप्या भाषेत सांगतो की माझ्या आता आपण एक पीक घेऊ, सोयाबीन समजा. सोयाबीनच्या बाबतीमध्ये काहीतरी एक योग्य भाव ठरवणं अपेक्षित आहे. समजा आपण उद्या ठरवलं की 5,000 रुपये प्रति क्विंटल हा योग्य भाव आहे. तर 5,000 जर हा बेंचमार्क फिगर असेल तर पुढच्या वर्षी 2025 मध्ये जर समजा सोयाबीनचे दर हे कोसळले, 5,000च्या ठिकाणी समजा 3,000 झाले, तर मग जो 2,000 रुपयाचा मला लॉस होणार आहे त्या बाबतीत मला संरक्षण मिळावं. कोण देणार लॉस कोण देणार? शेतकऱ्यांना तो कसं कोण देणार? संरक्षण देण्याची प्रक्रिया जी असते ती इन्शुरन्स प्रोडक्टच्या थ्रू असते. इन्शुरन्स प्रोडक्ट आता कोण देतं तर राज्य सरकार, केंद्र सरकार मिळून आपल्याला सध्या देते. कशाबद्दल देते? उत्पादनाशी संबंधित. आता उत्पादनाचं जर या पद्धतीने दिलं जातंय तर उद्या पिकाच्या भावाशी संबंधित संरक्षण हे नेमकं कोणी द्यायचं? कदाचित शेतकरी त्यात काही इन्व्हॉल्ड असेल, कदाचित राज्य सरकार आहे, कदाचित केंद्र सरकार आहे. मी प्रोडक्ट कसं होईल त्याबाबतीत आज नाही बोलणार, परंतु या विषयाची गरज जी आहे, गरज कोणी मान्य करेल की उत्पादन किती चांगलं असलं आणि जर उद्या भाव कोसळले तर माझ्या घरात येणारं उत्पन्न जे आहे ते कमी राहणार आहे, तर त्याला देखील संरक्षण मिळणं गरजेचं आहे. आणि त्या अनुषंगाने आज या किसान दिनी हा विषय जो आहे, महत्वाचा विषय जो आहे, तो पुढे नेण्याच्या बाबतीत मी ठरवतो.
प्रचंड पुढाकार घेऊन पूर्ण देशासाठी प्रधानमंत्री फसल विमा योजना आणली आहे. आणि या योजनेचा लाभ देशभर होतोय. हा विषय जो आत्ता हाताळला जातोय तो उत्पादनाशी संबंधित आहे. माझी यील्ड जी आहे, प्रति हेक्टर माझं उत्पादन किती झाले त्याच्यावरती आहे. आपल्याला उत्पन्नावरती पण लक्ष द्यायचं आहे. आणि उत्पन्नावर लक्ष देत असताना जर भावाच्या बाबतीत संरक्षण नसलं, दराच्या बाबतीत संरक्षण नसलं तर मग ते थोडंसं कमी पडतंय. त्यामुळे हा विषय आपण पुढे नेतोय. कदाचित उद्या प्रधानमंत्री फसल विमा योजनेमध्ये हे सुद्धा इन्क्लूड होऊ शकेल ना, हा विषय सुद्धा इन्क्लूड होईल. याच्याबद्दल कसं असतं, एक मेट्रिक्स केला जातो. मेट्रिक्स म्हणजे चार्ट केला जातो. त्या चार्टमध्ये एकीकडे हे बघितलं जातं की उत्पादन किती आहे, दुसरीकडे हे बघितलं जातं की दर किती आहे. आणि उत्पादन आणि दराच्या अनुषंगाने पीक विम्याचा परतावा जो आहे तो नुकसान भरपाई ती मिळत असते. परत एकदा रिपीट करतो मी, एकीकडे उत्पादन किती मिळालं हेक्टरी हे बघितलं जातं, दुसरीकडे प्रति क्विंटल दर काय आहे हा बघितला जातो मार्केटमध्ये. आणि त्याच्या अनुषंगाने मला नुकसान भरपाई ही पीक विमा कंपनीवाले शेतकरी अडचणीपोटी व्यापाऱ्यांना विकतात आणि 4,000 पेक्षा कमी 4,100 200 असं होते. तर यामध्ये आपल्याला योग्य मार्ग काढण्याच्या अनुषंगाने काही तज्ज्ञांबरोबर चर्चा केल्यानंतर हा विषय जो आहे तो आम्ही हाताळायचं ठरवले. आणि त्या अनुषंगाचं सेंटर तर आहेच ना. आज सोयाबीनच्या बाबतीमध्ये स्पष्टपणे काय आहे, सेंटर आहे. पण सेंटरमध्ये मला जावं लागतं, तिथे मला माझा माल विकावा लागतो आणि माझा 100% माल घेतला जातो का. आज जे काही उत्पादन महाराष्ट्रात होते सोयाबीनचं, त्याच्या किती टक्के सोयाबीन प्रत्यक्षात 4,892 हा दिलासा शेतकऱ्याला मिळावा या अनुषंगाने ही मोहीम जी आहे ती आपण हाती घेतो. म्हणजे आपल्यातर्फे ही मोहीम सुरू म्हणजे आपण ही सुरुवात करतोय. आजच्या दिवशी हा निश्चय आपण केलाय, हे गरजेचं वाटतंय. या अनुषंगाने आपण आता सरकारला विनंती करणार, आपण ग्रामसभा घेणार आणि त्या माध्यमातून याचं महत्व लोकांना पटवून देणार. महत्वाचा विषय ऐरणीवर आणतोय, याच्यावरती वेगवेगळे तज्ज्ञ जे आहेत ते विचार मांडतील आणि मग त्याच्या बाबतीमध्ये योग्य तो निर्णय होईल. ही मोहीम आपल्या जिल्हा स्तरावरच आहे की राज्यभर ही मोहीम राबवली आता हे देश स्तरावरती न्यावं लागेल ना. सुरुवात करतोय आपण, सुरुवात करतोय. चर्चा होईल, आपले कृषी मंत्री आहेत त्यांच्यावर चर्चा होईल, केंद्रापर्यंत हा विषय आपण घेऊन जाऊ. परंतु त्या बरोबरीने जनतेलाही समजायला फक्त राजकारण्यांनी काहीतरी धोरण ठरवण्यापेक्षा लोकांना याचा हा विषय जो आहे हा जर लक्षात आला तर मग त्याचं व्यापक महत्व लक्षात आलं तर मग याला थोडी गती मिळेल. नाहीतर हे निर्णय, हे विषय अतिशय क्लिष्ट असतात. पीक विम्याच्या बाबतीमध्ये आपण बघतो की आजही म्हणावं तसं सगळ्यांचं समाधान होऊ शकत नाही. आणि हा विषय तर अजून महत्व, अपेक्षित उत्पादन काहीतरी बेंचमार्क करी आणि त्याच्या कमी अपेक्षित उत्पादन जे आहे ते ऑलरेडी बेंचमार्क असतं आपल्याकडे. म्हणजे आणि त्याच्या कमी आलं तर त्याला संरक्षण कसं. मी परत रिपीट करतो, मेट्रिक्स असतं. XY तुम्हाला करतं मेट्रिक्स. मेट्रिक्स म्हणजे डब्बा धरा, टेबल धरा. टेबलमध्ये एका बाजूला काय असेल की तुमचं उत्पादन किती. आता मी जर समजा बेंचमार्क माझं उत्पादन म्हटलं, उंबरठा उत्पादन मी समजा म्हटलं की 10 आहे, म्हणजे 10 क्विंटल प्रति हेक्टर माझा आहे म्हटलं, तर 10 पेक्षा जेव्हा कमी जाईल तेव्हा मला संरक्षण म्हणून काहीतरी जी ठरलेली रक्कम आहे, तुम्ही त्याला आधारभूत किंमत म्हणा किंवा सरासरी किंमत म्हणा, सरासरी किंमत ठरवली जाईल. त्या किमतीपेक्षा बाजारभाव जर कोसळले तर त्याच्या अनुषंगाने मदत मिळते. हे मी जे सांगतोय ना, हे काही रॉकेट सायन्स नाही. साधी गोष्ट आहे की मी उत्पादन कशासाठी घेतो, माझ्या घरी उत्पन्न यावं. उत्पादन आणि उत्पन्नामध्ये फरक कशाचा होऊ शकतो, दोनच गोष्टीचा होऊ शकतो. एक तर माझं उत्पादन आणि दुसरं जे आहे ते बाजारभाव. म्हणजे कन्फ्युजन नाही होत ना. उत्पन्न म्हणजे माझ्या घरी येणारे पैसे, उत्पादन म्हणजे माझ्या शेतात पिकलेलं पीक. किती उत्पादनाच्या बाबतीत सरकारने काळजी घेतली, परंतु बाजारभावाच्या बाबतीमध्ये काळजी घेणं हे फक्त आपण आधारभूत किंमत देऊन पुरेसं नाही. तर त्याला ऍडिशनल बेनिफिट काय किंवा संरक्षण काय, तर हे दुसरं एक प्रोडक्ट याच्या माध्यमातून शेतकऱ्याला आधार मिळेल, संरक्षण मिळेल. दादा, ही प्रक्रिया फार मोठी आहे. या संदर्भामध्ये कृषी विभागातल्या काही तज्ज्ञ किंवा जे कृषी विभागात साधवतो
खरं तर आमच्याकडे 5-10 वेगवेगळ्या मुद्द्यांची यादी आहे प्रेसची. परंतु आज नेमकं हा विषय घेण्याचं कारण काय आहे किंवा हा संकल्प करण्याचं कारण काय, तर आज किसान दिन आहे, राष्ट्रीय शेतकरी दिवस आहे. त्या अनुषंगाने हा विषय जो आहे हा संकल्प आम्ही केला आहे आणि आपल्यापर्यंत विषय मांडला आहे जेणेकरून लोकांपर्यंत हा विषय पोहोचावा. शेतकऱ्यांना काय करावं, तुम्ही जर संकल्प शेतकऱ्यांनी काय करणार भरले की त्याला संरक्षण मिळेल. म्हणजे मी एखादं वाहन घेतलं, मोटरसायकल घेतली, मी संरक्षण कुठल्या पद्धतीचं घ्यायचं त्याच्यावरती प्रीमियम आहे ना. ते काय थर्ड पार्टी वगैरे 2-3 प्रकार असतात. त्या पद्धतीने हे एक अजून प्रोडक्ट राहील. एक उत्पादनाचं झालं, दुसरं जे आहे ते उत्पादन प्लस बाजारभावाचं राहील, तिसरं कदाचित फक्त बाजारभावाचं राहील. हा मुद्दा आहे. त्याची जनजागृती कशा पद्धतीने करता येईल, म्हणजे लोक शेतकऱ्यांमध्ये जनजागृती कृषी विभागाच्या माध्यमातून होईल का प्रायव्हेट? आता आपण विषय मांडतोय. माझी आपल्याला काय विनंती आहे? पण मुळात शेतकऱ्यांची अशी मागणी आहे की उत्पादन म्हणजे खर्चावर भाव मिळावा, पण त्याचं काहीच नाही होत. आणि मी ऐका ना, मी सगळ्याच गोष्टींची उत्तरं मी देऊ शकतो का असं नाही. मी आता काय करतोय की शेतकऱ्यांच्या ज्या अडचणी आहेत त्याच्यातला एक महत्वाचा भाग टॅकल करण्याच्या अनुषंगाने हा प्रयत्न आहे. हा आपला एक प्रयत्न आहे ज्याच्यातनं शेतकऱ्यांना थोडा अजून दिलासा मिळेल, थोडं अजून समाधान मिळेल, आर्थिक समाधान मिळेल. हा तो विषय. राज्य आणि केंद्र सरकारला त्याच्यामध्ये अंतर्भूत न करता आपण आपल्या जिल्हा स्तरावरच एखादी पीक विमा कंपनी आपल्या माध्यमातून नाही, तसा विषय नाही. तसं म्हणजे तसं एखादं म्हणजे नाही, तसा विचार बिलकुल नाहीये. आम्ही जे आहे ते नाही, तसं होऊ शकतं का म्हणतो? नाही, जो काही अभ्यास आहे हा अभ्यास आम्ही पहिलं राज्य सरकारकडे नेणार, राज्य सरकारच्या माध्यमातून केंद्र सरकारकडे नेणार, असे तिचे टप्पे असणार आहेत. जसं आता हे आरोग्य योजना जशी आहे आपल्याला 5 लाखापर्यंत उपचाराची, पण काही लोक खासगी इन्शुरन्स काढतात, तर तशा पद्धतीचं एखादा म्हणजे पर्याय पण त्याच्यात मी पडणार नाही. कारण शेवटी आपल्याला कोणाचा विचार करायचा आहे, आम शेतकऱ्याचा. जो मोठा शेतकरी आहे तो काही करेल, परंतु आपल्याला फोकस कोणावर करायचा आहे, जो छोटा शेतकरी आहे. आणि छोटा शेतकरी अशी प्रोडक्ट प्रायव्हेट कंपन्या काय करणार, ते स्वतःचा नफा बघणार. आपल्याला इंटरेस्ट कशामध्ये आहे, शेतकऱ्यांच्या नफ्यामध्ये. त्यामुळे हा विषय जो आहे हा मी आता एवढं असा तो विषय. जेवढे शक्य तेवढे घेणं. शेवटी कसं आहे, हे सगळं जे आहे हे आपल्याला शेतकऱ्याला संरक्षण देण्यासाठी एकदमच सगळं होणार नाही, टप्प्याटप्प्याने होईल. आम्ही कदाचित मागणी करू ना, आमचा आकांक्षित जिल्हा आहे, आमच्यावरती पहिलं पायलट करा, होऊ शकतं तसे. बरोबर, 2-3 वेगवेगळे ऑप्शन असतील. स्टेप कसे असतील ते तुम्ही सांगा, पाठपुरावा कसा याची स्टेप मी सांगितलं की राज्य सरकारकडे या बाबतीतलं सादरीकरण होईल. आपण 1 तारखेला 1 जानेवारीला आपण जमेल तेवढ्या ठिकाणी आपली ग्रामसभा घेऊन तिथे ठराव करू आणि राज्य सरकारला विनंती करू की या विषयाचा विचार व्हावा म्हणून. आणि राज्य सरकारचं एकदा थोडंसं ह्याचं अंडरस्टँडिंग झालं की मग तो विषय राज्य सरकारच्या माध्यमातून केंद्राकडे जाईल. आम्ही संकल्पना केली सगळीकडे पोहोचलो. साधारणतः ग्रामसभा किती होतील, म्हणजे आपण टार्गेट? नाही, तर आपल्या माध्यमातून लोकांपर्यंत हा विषय जावा आणि आम्ही आग्रह करू ना लोकांना की आपण विषय समजून घ्या आणि ग्रामसभा बोलवून 1 तारखेला आपण या बाबतीमध्ये निर्णय घ्यावा, ठराव घ्यावा, अशी आपण विनंती. एक म्हणजे 1 लाख सगळं व्हावं थोडंच आहे. 1 लाख सुरुवात होईल, नंतर लोकांना जसं महत्व पटेल त्या पद्धतीने ते वाढवत जातील. कल्पना देतोय, म्हणजे आयडियाची कल्पना देतोय. याचं स्वरूप जे ते किती व्यापक होऊ शकतं ना, पण हे गरजेचं आहे. हे शेतकऱ्याला आर्थिक दिलासा देण्यासाठी निर्णय होतील, परंतु या बाबतीत काहीतरी पुढे चांगलं होईल, शेतकऱ्यांचं हिताचं होईल या अनुषंगाने हा प्रयास आहे. एक हे संपूया. कोणाचं काही कन्फ्युजन असेल तर विनंती, तुमच्या डोक्यात एकदम क्लिअर पाहिजे. त्यामुळे कोणाचं कन्फ्युजन असेल तर कृपया
विचारायचं. दादा याच्या सोयाबीनच्या संदर्भातच आहे. केंद्र सरकारने जे परिपत्रक काढलं होतं आता खरेदी केंद्रावर हो 15% ओलाव्यापर्यंत खरेदी हो. करणार प्रत्यक्षात 12च्या वर नव्हतं. हो. राज्य सरकारचा अध्यादेशच आला नाही असं खरेदी केली. फडणवीस साहेबांनी मात्र कारवाई करू हे ते सभागृहात सांगितलं, पण प्रत्यक्षात अध्यादेशच केंद्रापर्यंत आला नाही. अशा केस कधी बऱ्याच आहे. या संदर्भात काही बोलणं झालं का त्यांच्याशी आणि कधीपर्यंत त्या ह्याची अंमलबजावणी मी यामध्ये प्रॅक्टिकल सांगतो तुम्हाला. मी त्या बारकाव्यात न जाता प्रॅक्टिकल व्ह्यू सांगतो. आता आपल्याकडे पद्धत कशी असते, मला जर सोयाबीन विकायचं असेल इथल्या खरेदी केंद्रात तर मी सॅम्पल घेऊन जातो. सॅम्पल चेक केलं जातं, ठीक आहे बाबा घेऊन येऊन सांगतो. आज परिस्थिती अशी आहे की आर्द्रता जी आहे ती 12%च्या आतच आहे. आपण जर 15-20 दिवसापूर्वीच बोललो असतो तर आर्द्रतेचा तो विषय होता. आज ड्रायनेस जो आहे फेअर ड्रायनेस आहे. इथे काय आता बाकीचे सांगू शकतील. नाही पण सरकारने जो निर्णय घेतला ना तो केंद्राचा निर्णय वाया राज्य जो खरेदी केंद्रापर्यंत जायचा आहे तो गेलाच नव्हता. नाही, मी त्याबद्दल कमेंट नाही करणार. मी इतकंच सांगेन की 15% हा आता रिलेव्हंट विषय नाही. तो मुद्दा जो आहे ना आता गौण झाला. आज मुद्दा जो तो वेगळाच. आता मुद्दा काय होता की आपल्याकडे बारदानच नव्हतं, राज्यातच बारदाना नव्हतं. गेल्या आठवड्यात तिथं फॉलोअप केला. आता आज रात्री किंवा उद्या सकाळी बारदाना येईल. बारदान नसतं तर खरेदी कशी होणार आहे? आता त्याला तुळजापूरला 900 लोकांनी रजिस्टर केले, 200 जणांचंच खरेदी झाली. त्यामुळे जे महत्वाचे मुद्दे आहेत की बारदाना नाही आहे किंवा पेमेंट आता 10 दिवसाचं झालं नाही. आजच मी नाफेडचे जे प्रमुख आहेत महाराष्ट्राचे त्यांच्याशी बोललो आणि पेमेंटच्या बाबतीत विषयात आपण मार्गी लावतो. त्यामुळे ते होईल, काय अडचण नाही. दुसरा विधानसभेत मुद्दा गाजला पीक विमा घोटाळ्याचा. हो. विम्याच्या बाबतीत धाराशिव जिल्ह्यातही त्याचा सहभाग आहे. थोडा आहे. मग या संदर्भात काय माहिती घेतली? थोडा आहे सांगितलं मला, काही प्रमाणामध्ये आहे. 3000 हेक्टरच्या संदर्भात आहे विषय. त्यामुळे 3000 हेक्टरचा आम्ही एक्झॅक्ट फिगर्स सांगू शकणार नाही, आपले एसईओ सांगतील. परंतु माझं जे बोलणं झालं काल त्याच्यामध्ये मला सांगण्यात आलं की काही प्रमाणामध्ये आहे, तेवढा व्यापक नाही. परंतु या बाबतीत कसं आहे, मुख्यमंत्री महोदयांनी स्पष्टपणे आदेश दिले की राज्यभर कुठे काही अशा प्रकारचं चुकीचं झालं असेल तर ते शोधायचं म्हणून, आणि ती प्रक्रिया होईल. बारकाई होईल. नाही, जी जुनी योजना आहे ती आपल्या उत्पादनाशी संबंधित आहेच. जे काही उंबरठा उत्पादन आहे त्याशी संबंधित आहेच ना. आपण त्या योजनेला डिस्टर्ब करायचं बोलत नाही. आपण आता एखादा भाव जो आहे योग्य भाव हा ठरवून त्याच्या बाबतीत संरक्षण देण्याच्या बाबतीत बोलतो. +ब. टाटा राज्य सरकारने अतिवृष्टीचं अनुदान जाहीर केलं. हा विषय तर क्लोज करूया आपण. ठीक आहे, थँक्यू. राज्य सरकारने आपल्या जिल्ह्याला 231 कोटी रुपये मदत जाहीर केली आहे. राज्य सरकारचं म्हणणं आहे, म्हणजे मान्य करते की आपल्या इथे नुकसान झालेलं आहे पिकांचं, परंतु तरी विमा कंपनीने धाराशिव जिल्हा वगळलेला आहे यावर्षी. म्हणजे मागच्या 5 वर्षात पहिल्यांदा असं झालंय की धाराशिव जिल्ह्याला विम्याचा 1 रुपया मिळणार. त्याच्या बारकाव्यात आम्ही जातोय आणि मी लोकांनी आवाहन केलं होतं की जे पीक कापणी प्रयोग होतात, आता काय झालेलं आहे की तंत्रज्ञानाचा योग्य वापर करण्याच्या बाबतीत आपल्यामुळे सगळ्यांनी भूमिका स्वीकारली. सगळं व्हिडिओ रेकॉर्डिंग होतं. म्हणजे रॅन्डमली समजा तुमचं शेत ठरवलं असेल तर तुम्ही तिथे उपस्थित असता, तुमच्या समोर सगळं प्रयोग जो आहे तो केला जातो, पीक कापणी प्रयोग, आणि त्यामुळे फॅक्च्युअल डेटा जो आहे तो उपलब्ध असतो. आता आलेला डेटा जो आहे त्याची जर तुम्ही माहिती घेतली तर मग तुम्हाला कन्फर्म करू शकेल की ऍक्च्युअल उत्पादन काय आहे. दुसरीकडे जे आता आधारभूत किमतीच्या अनुषंगाने खरेदी होती तिथे ज्या पद्धतीने माल येतोय किंवा आपण ॲव्हरेज प्रति हेक्टर मला वाटतं 16 का 17 आहे प्रति हेक्टर 16 क्विंटल जी आहे. माझे समजा 5 एकर असेल तर 16 × 5 प्रमाणेच माझ्याकडनं सोयाबीन खरेदी होतं. मी जर उद्या म्हटलं की माझे 4 जास्त होतं क्विंटल तर घेणार नाही, स्पेसिफिक घेते. आणि कमीचा तर विषय जवळजवळ तर कुठं नाहीच आहे. 30 एप्रिलचं परिपत्रक काढून 8 महिने झाले. म्हणजे काय त्याच्याबद्दल त्याच्यात मेन प्रॉब्लेम काय झाला सांगतो मी. काय म्हणतात, आचारसंहिता चालू असताना
असताना अधिकाऱ्यांनी ते परिपत्रक काढले. ते रिट्रॅक्ट करणं खूप कठीण का व्हायला लागले, कारण तो देशव्यापी निर्णय झाला. म्हणजे हा निर्णय कसे आपण आपल्या जिल्ह्या तालुक्यापुरतं असलं काहीतरी करू शकतो. त्यांनी शिवराज सिंग चौहान साहेबांना हा विषय पूर्ण निर्णय आणि तोही अहिताचा घेणं योग्य नक्कीच नव्हतं. हक्कभंग नसतो, त्याच्यावर त्याचे विभागीय कारवाई प्रत्येक अधिकारी काय करत असतो त्याचं रिझनिंग टाकत असतो सही करताना ह्या या कारणामुळे. त्यामुळे कारवाई होईल नाही या बाबतीत मी जास्त नाही बोलणार, पण शेतकऱ्याच्या हिताचा हा निर्णय नक्की नव्हता. या निर्णयामुळे मोठं अहित झालं, अन्याय झालाय हे वास्तव आहे. ते अतिप्रतिष्ठेच्या विषयातला